तयार. पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर हा बॉल प्रभावित करतोय, आला तो डॉट. तर नक्कीच अतिशय सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं ही मॅच देखील तेवढी रंगतदार आहे, कारण सेमी फायनलचा हा सामना आहे आणि सेमीच्या या लढतीमध्ये पहिला चेंडू जर तुम्ही पाहिला अवे फ्रॉम द बॉडी ठेवला बाहेरच्या लाईन वरती. रब्बर बॉल क्रिकेट आहे आणि ज्या क्रिकेटमध्ये जर तुम्ही पाहिलं आज मैदान सुकलेलं देखील पाहायला मिळत आहे आणि त्याच मैदानावरती अप्रतिम अशी गोलंदाजी हाताळताना अमर गायकवाड आपल्याला पाहायला मिळाला आहे. निश्चित ज्या प्रकारे कुमार त्यांनी गोलंदाजी केली आणि अमर गायकवाड यांची धाकता चांगली आहे, किंबहुना एक चांगले ऑलराऊंडर आहेत आणि किंबहुना जे 2 बॉल टाकलेत ना योग्य दिशेने योग्य टप्प्यावरती टाकलेले आहेत. नक्कीच अनेक कार्यकाल या खेळाडूने 32 शिरा क्रिकेट देखील गाजवलंय आणि मैदानाच्या दिशेने ज्यावेळी हा खेळाडू जी कामगिरी दिली आहे ती पार पाडताना तंतोतंत कामगिरी करताना पाहायला मिळालाय. आज देखील मोठी संधी आहे. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर अनेक खेळाडू आज वेगवेगळ्या विभागातून एकत्र येऊन एक ग्रुप तयार झाला. सांघिक नेतृत्वाचं एक नातं जोडलं गेलं आणि त्याला आज मॉर्निंग रेनी स्टार ग्रुपच्या रूपाने एक स्पर्धा आयोजित केली आहे. यावेळी मिनी हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. ग्राउंड लेवलने बॉल जातोय आणि धाव या ठिकाणी एक अंकित होती. चांगली गोलंदाजी आहे सर. निश्चित, कारण ज्या प्रकारे दिशेवरती नियंत्रणाने काही कमेंट्स आहे, जबरदस्त समालोचन शैलेश सर, निलेश सर, ही ऊर्जा आहे आणि किंबहुना संदीप दिघे यांनी कमेंट आमच्यापर्यंत पाठवले. क्या बात. आणि 22 यार्ड या वाहिनीने एक कमेंट डिस्प्ले केली. त्यांचं देखील काम उल्लेखनीय आहे आणि किंबहुना या सर्व गोष्टींचा आपण आढावा घेतोय. परंतु एका बाजूला स्वप्नील शिंदे नावाप्रमाणे खेळ आतापर्यंत कुमार करू शकले नाहीयेत. ज्या प्रकारे त्यांनी बॉल खेळले तर फक्त एकच धाव बनवली. प्रथमेश शांत आहेत, 1 बॉलच्या पाठीमागे 1 त्यांनी बनवली आहे. नक्कीच स्वप्नील घरचोली या गावातून देखील नवीन टेनिस क्रिकेट खेळताना पाहायला मिळालेला खेळाडू आहे. तशी कामगिरी आता मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. बडे मंच पे बडा पंच देना पडेगा. पण आतापर्यंत अमरने कौतुकास्पद कामगिरी मैदानाच्या दिशेने दाखवली आहे. 5 बॉल हाताळलेत आणि 2 धावा सर दिल्यात. एका बाजूला जर आपण पाहिलं ना तर पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्येची गती मंदावलेली आहे. आक्रमण करू शकले नाहीये जोडी आणि जे जोडी आक्रमणासाठी ओळखली जाते ना ती स्वप्नील शिंदे, लाले आणि प्रथमेश कदम आहे. शेवटचा बॉल अमर गायकवाड. यावेळेला दिशा मिस करून बसले. षटक क्रमांक 1 चा खेळ संपला आणि पहिल्याच ओव्हरमध्ये धावसंख्या आहे फक्त 2. थोडीशी दाहिनी अवस्था आहे, कारण ज्या प्रकारे आपण अपेक्षित केली होती की सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये 8 ते 10 धावा किंवा 12 धावा येणं अपेक्षित होतं, कारण तुम्ही सेमीफायनलचा सामना खेळता जो नॉकआउट आहे. जिंकलात तर बक्षीस पात्र फेरीत. नक्कीच समोरच्या संघाचा देखील विचार केला सर. 2 डाव 1 म्हणजे तब्बल पाहायला गेलं तर एका असोसिएशन मधून 2 संघ मिळून खेळतात म्हणजे 11च्या 11 खेळाडू तुम्हाला कुतूहल आणि मोठमोठी कामगिरी करणारे असतात. कॅपॅसिटी आहे, पोटेन्शियल आहे. समोर जर पाहिलं मयूर पन्नाळकर सारखा खेळाडू समोरच्या संघातून बॅटिंग करताना देखील याचं देखील भान ठेवून धाव संख्या तुम्हाला उंचावणं गरजेचं आहे. निश्चित, म्हणजे या सर्व गोष्टींची तुम्हाला जाणीव ठेवावी लागेल. परिणामांची जाणीव न ठेवता केलेली कृती तुम्हाला अपयशाकडे घेऊन जाते आणि परिणामांची जाणीव ठेवून केलेली कृती तुम्हाला यशाकडे घेऊन जाते. त्यामुळे ज्या प्रकारे कुमार तुम्ही उल्लेख केलात की परिणामांची जाणीव बॅटिंग करताना कुरोश आणि सोनाटला ठेवावी लागेल. परंतु एका बाजूला कुरोशी सोनाटची गोलंदाजीची धार चांगली आहे, परंतु आता आक्रमण करावं लागेल. ओव्हर नंबर 2 साठी कुसाईवाडीचे मयूर पन्हाळकर आहेत, तर स्ट्रायकर एंडला प्रथमेश कदम. यावेळेला हा बॉल फुल टॉस. क्षेत्ररक्षक आहे सीमारेषेलगत, बॉल वरती धावत येतील. मार्ग काढला गवतातून, परंतु एकच धाव बॉलच्या पाठीमागे मिळते. नक्कीच मयूर पन्हाळकर हे नाव नवी टेनिस क्रिकेटमध्ये गर्जना 11 संघाकडून खेळताना देखील गाजलंय आणि ज्या शतकवीर म्हणून या खेळाडूची ओळख नवी टेनिस क्रिकेट विश्वामध्ये असा विक्रम. आणि या हंगामामध्ये जर पाहिलं तर सगळ्यात फॉर्म मध्ये असणारा खेळाडू आहे. त्याच्या विरुद्ध आक्रमकता घेण्याचा प्रयत्न, फटका फसला, नक्कीच प्रयत्न केला जातो त्याचा अप्रतिम असा प्रयत्न. त्यामध्ये 2 धावा अंकित केल्या. 3ऱ्या धावेचा देखील प्रयत्न केला गेलाय आणि 3री धाव देखील या ठिकाणी कंप्लीट होताना पाहायला मिळते. परंतु एका बाजूला स्वप्नील शिंदे यांना फटक्यामध्ये परफेक्शन आणावं लागेल, कारण फटक्यामध्ये याही पूर्णता नव्हती आणि मोठे फटके खेळावे लागतात. त्याच्यामध्ये परफेक्शन हे तुम्हाला आणावं लागेल. या फटक्याच्या पाठीमागे परफेक्शन नव्हतं, परंतु झेल घेण्याचा प्रयत्न अखेर फसला आणि 3 धावा या महत्वाच्या मिळाल्या. धावा कशा येऊ त्या धावा येणं फार महत्वाचं आहे सोनाट कुरोशी टीमसाठी. स्ट्रायकर एंडला प्रथमेश कदम तयार जे सोनाटचे आहेत.
यावेळी देखील फुल टच बॉल होता. ग्राउंड लेवलने फटका जातो. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतील आणि एकच धाव घेतली जाईल. खऱ्या अर्थाने सर क्षेत्र कुठलंही असू द्या, ज्यावेळी तुम्ही त्या क्षेत्रामध्ये एक टार्गेट सेट करून तुम्ही त्या दिशेने जाता, अनेक अडथळे येतात, नक्कीच तुमचा कुठेतरी वेग मंदावला जातो. पण ज्यावेळी वेग मंदावतो त्यावेळी तुम्हाला त्या गोष्टीचा मान ठेवून देखील एक ऍक्सिलरेटर घ्यावा लागेल. आणि या ठिकाणी नक्कीच ज्या खेळाडूने क्रिकेटमध्ये देखील आणि क्रिकेटच्या बाहेर देखील एक नातं जपले सगळ्यांशी, असे जादू विभागातील एक मनमिळावू व्यक्तित्व बापूदादा पारपे यांचं या ठिकाणी आगमन होतं. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. या स्पर्धेला देखील त्यांचं पाठबळ लागणं खूप गरजेचं आहे. मॉर्निंग स्टार या संघाचं क्रिकेट आणि क्रिकेटच्या पलीकडे देखील एक नातं त्यांनी जपले आणि आज देखील त्यांची उपस्थिती आपल्याला या ठिकाणी लाभताना पाहायला मिळते. यावेळेला बॅक टू द बॉलर, कार्पेटचा फटका, समोरच्या बाजूला दोन खेळाडू येत आहेत आणि दोन क्षेत्ररक्षकांच्या मध्ये होती दरी आणि याच दरीतून बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. सरळ 4 धावांसाठी अनुशासन किंवा क्रिकेट दुःखाची दरी पार केल्याशिवाय जीवनामध्ये सुखाची हिरवळ येत नाही आणि जीवनामध्ये जर सुखाची हिरवळ आणायची तर दुःखाची दरी पार करावी लागेल. या बॉलने ती दुःखाची दरी पार केली आणि मिळवल्या 4 धावा. एका बाजूला कुमार मयूर यांच्या ते आक्रमण केलं आणि हे आक्रमण पहा किती भीषण होतं. समोरच्या बाजूला एक जोरकस टोलवलेला बॉल, मोठ्या धीरेने खेळलेला फटका सरळ 4 धावांसाठी गेला. प्रथमेश कदम यांची बॅट तडपली आहे. नक्कीच वेगाचा पुरेपूर वापर करतोय, कारण मयूर पन्नाळकरकडे लेदर क्रिकेट खेळलाय आणि त्यामुळे त्याच्याकडे भन्नाट वेग होता. फक्त डायरेक्शन देतो आणि डायरेक्शनने तो रन्स या ठिकाणी करतोय. 2 षटकांचा खेळ, जिकडे पहिल्या षटकामध्ये दबाव निर्माण झाला होता, सेकंड ओव्हर मध्ये कमबॅक केले आणि खऱ्या अर्थाने सर मैदान सुकलेलं आहे. आणि रब्बर बॉल क्रिकेटमध्ये ज्यावेळी मैदान सुकतं त्यावेळी फलंदाजांसाठी खूप मेहनत असते, कारण बॉलची गती मंदावली जाते. तर कधी गोलंदाजाच्या शोल्डर लेवलवरती ज्यावेळी तो प्रेस करतो त्यावेळी वेगवान देखील चेंडू होतो. त्यामुळे आज फलंदाज जर तुम्ही पाहिलं, सकाळच्या प्रहारपासून काही सामने नक्कीच कमी धावसंख्येचे पाहायला मिळाले. हा सामना देखील त्याच दिशेने जाताना मिळतोय, कारण की दोन्ही संघांकडे अप्रतिम गोलंदाजी आहे. ओव्हर नंबर 3 ची सुरुवात आणि पहिलाच बॉल संदीप गायकवाडांचा पाठवून दिलाय. हीच ती महत्वाची जागा. बॉल सीमारेषेच्या पलीकडे घेतोय भरारी फटका आहे, भारी मोठ्या फटक्यांची ललकारी. प्रथमेश कदम सेट ऑन अ फायर, ठोकलाय तो षटकार. नक्कीच क्रिकेटमध्ये साथीदार कोणाला म्हणतात. जर एखादा खेळाडूच्या बॅट मधून रन येत नसतील तर त्याचा जो भार आहे तो स्वतः प्रथमेश पेलवतोय. आणि यावेळी देखील एक चांगला दर्जाचा स्ट्रोक, स्लॉट मध्ये होता चेंडू, सरळ त्याला पाठवलंय प्लॉट मध्ये. षटकाराने अप्रतिम फलंदाजी, काय फलंदाजी केली आहे सर. नक्कीच जर पाहिलं, स्वप्नील कुठेतरी स्ट्रगल करतोय, पण स्ट्रगल मध्ये देखील मी त्याची साथ देऊन उभा राहील, कारण 2 गाव 1 आहे आणि आज आम्हाला ती 1 दाखवायची अशी ही खेळ प्रथमेशच्या बॅट मधून पाहायला मिळते. त्यांची सुरुवातीला जे प्रथमेश अडकळत खेळत होते आणि आता त्यांनी मैदानाच्या आतमध्ये हळूहळू षटकारांचं चांदणं शिंपलेलं आहे आणि धावसंख्येला वेग दिलाय. 2च बॉलच्या पाठीमागे धावफलकावरती आलेल्या 26 धावा. एका बाजूला संदीप गायकवाड जे फुरफेरे या गावचे आहेत आणि ज्यांनी सकाळपासून चांगला खेळ केलाय, त्यांच्या विरुद्ध आक्रमण केलंय. संदीप गायकवाड डावखोर हाताचे गोलंदाज आहेत, परंतु एका बाजूला प्रथमेश कदम 7 बॉल 20 धावांचा झुंजार खेळ. बॉल क्रमांक 3 प्रगती पथावरती येतो. मुख्य व्यासपीठावरती ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य केलंय ते बापूदादा पार्टे उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये हा सामना सुरू आहे. पंचांनी सांगितलं की हा वाईट बॉल नकारात्मक आहे, धावसंख्या वाढवणारा. तर नक्कीच सर धावसंख्या जाऊन पोहोचते. 2 षटक 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 27 या आकड्यावरती संदीप तयार झालेत. प्रेशर रिलीज करावा लागेल, पण नाही त्यावेळी चांगला चेंडू इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न होता. बॉल एज लागते आणि 1 रन या ठिकाणी अंकित होतीये. खऱ्या अर्थानं सर पहिलं ग्रामीण क्रिकेट सुरू झालं. ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील पाहायला गेलं तर एक वेगळी प्रगती पाहायला मिळाली. संघ वाढीस लागू गेले. त्यानंतर जर पाहिलं तालुका लेवल खेळ चालू झाला, त्यानंतर व्यावसायिक क्रिकेट आणि आता एक नवीन संकल्पना 2 गाव 1 ही देखील एक सुरेख संकल्पना पाहायला मिळते. याविषयी सर काय म्हणाल? निश्चित, कारण ज्या प्रकारे असोसिएशन नावाची संकल्पना क्रिकेटमध्ये आली आणि त्याचमुळे की 1 गाव 11च्या क्रिकेटला एक चांगली ऊर्जा मिळाली आणि ते क्रिकेट चांगल्या प्रकारे जागृत आहे. त्याच्यामध्ये वेगळेपणा आपण काय आणू शकतो, तर आपण असोसिएशन चॅम्पियन्स ट्रॉफी पाहिली, किंबहुना 2 गाव 1 संघ ही संकल्पना पाहिली. म्हणजे आता क्रीडा प्रेमींना काहीतरी वेगळं आस्वाद पाहिजे क्रिकेटचा आणि त्याच्यात एक प्रयत्न आहे. यावेळेला सरळ बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न, लांबी कमी पडली आहे का पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले
आणि अखेरकार विकेटचं होतं इथे पतन. फलंदाज येथील माघारी मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये लांबी पडली कमी. कुरोशी आणि सोना टीमला हा धक्का क्रमांक पहिला लागलाय आणि फलंदाज आउट होऊन माघारी येथील प्रथमेश कदम यांची लांबी कमी पडली, फटका फसलाय. तर नक्कीच सर, परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि इनोव्हेशन हे एक नाव. सायन्स मध्ये जर तुम्ही पाहिलं तर इनोव्हेशन म्हणजे जी संकल्पना तुम्ही आज अंमलात आणताय त्याच्यावरती तुम्ही परिवर्तन करत करत एक्सपेरिमेंट करून त्यामध्ये चेंजेस आणण्याची गरज आहे. आणि क्रिकेट जर आताच्या क्षेत्रामध्ये पाहिलं तर सातत्यपूर्व हे इनोव्हेशन आपल्याला या असोसिएशन मध्ये पाहायला मिळतंय. अनेक वेळा गावांमध्ये आपण पाहिलं असेल तर मतभेद ही संकल्पना होती, पण तसं नाही. आज दोन्ही गाव एकत्र खेळताना देखील त्याच ऊर्जेने दोन गाव एकत्र घ्यावे असतो सर. अनेक संघांना चान्स मिळत नाही, पण त्या गावातील आपल्या जवळतील गावातील खेळाडू आणि प्रेक्षक वर्ग देखील आज सपोर्ट करायला या ठिकाणी पाहायला मिळालेत. निश्चित क्रिकेट म्हटलं की या सर्व गोष्टी आपण ज्याचा आढावा घेतो आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे सरळ 4 धाब्यांसाठी येतो. पहिला डाव इथे समाप्त होतो आणि पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना 33 धावा उभारलेल्या आहेत कुरोशी सोनाट या टीमने. 34 धावांचं लक्ष आहे टीम फुफेरे कोसाईवाडी या टीम समोर. आपण करूया टॉस. टॉस आहे इथून पुढे. एका बाजूला जावलीतले 2 संघ आहेत आलेवाडी मस्वे, तर एका बाजूला KSK चे 2 संघ आहेत निपाणी वाकी. या 2 संघांमध्ये आपण करूया पुढील सामन्याचा टॉस. एका बाजूला 18 बॉल 34ची गरज. दोन्ही संघांना विनंती करूया की आपण टॉस साठी या. एका बाजूला जावळीतील 2 संघ आहेत आलेवाडी मस्वे, तर एका बाजूला KSK मधील 2 संघ आहेत निपाणी वाकी. आणि टॉस करण्यासाठी अनिल कदम यांना विनंती आहे की आपल्या शुभस्य आम्ही हा टॉस करतो आणि त्याचबरोबर बापू पार्टे यांना विनंती आहे की आपल्या संयुक्त विद्यमानाने हा नाणेफेकीचा कौल केला जाईल. आपण टॉस साठी विनंती करूया बापू पार्टे यांना आणि अनिल कदम यांना विनंती करूया की आपल्या शुभास्य नाणेफेकीचा कौल केला जाईल. या 2 व्यक्ती महत्वाच्या शुभास्य आणि किंबहुना टॉस आहे. एका बाजूला जावळीतले 2 संघ आहेत आलेवाडी मस्वे, तर एका बाजूला KSK चे 2 संघ आहेत निपाणी वाकी. या 2 संघांमध्ये पुढची लढत येते आणि या लढतीचा आपण करूया टॉस. एका बाजूला पहिला डाव झालाय आणि पहिल्या डावामध्ये 33 धावा सोनाट आणि कुरोशी या टीमने उभारलेल्या आहेत. फुफेरे आणि कुसाईवाडी या टीम समोर ठेवलेला आहे 18 बॉल 34चं आव्हान. आपण टॉस करतोय. ज्यांनी आम्हाला विशेष सहकार्य स्पर्धेला केलेलं आहे बापू दादा पार्टे, बाबाराजे कट्टर समर्थक आणि बापू पार्टे मित्र परिवार यांनी आम्हाला स्पर्धेला विशेष सहकार्य केले. आणि त्याचबरोबर अनिल दादा कदम जवळवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने हा टॉस केला जाईल. 40+ खेळाडू अनिल दादांचे शुभास्य आणि बापू पार्टे यांचे शुभास्य हा टॉस आपण करत आहोत. एका बाजूला मंगेश शिर्के तर एका बाजूला गणेश कदम ही संघनायकांची जोडी आता आलेली आहे आणि आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. टॉस आपण करतोय. एका बाजूला निपाणी वाकीचे संघनायक गणेश कदम, तर एका बाजूला आलेवाडी मस्ब्याचे संघनायक मंगेश शिर्के. आपण नाणेफेकीचा कौल करतोय, कॉइन स्पिन करतोय. छापा हा नाणेफेकीच्या कौलचा आवाज आहे आणि जिंकलाय आलेवाडी मस्बे या टीमने आणि नाणेफेकीचा कौल जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय आपण घेत आहोत. आणि निश्चित आपण थोडासा वार्तालाप करूया दोन्ही संघनायकांबरोबर. मंगेश, टॉस तुम्ही जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय मंगेश तुम्ही घेताय. या निर्णयाकडे कशा प्रकारे बघताय, कारण समोर निपाणी वाकी संघ आहे? पुढे तुल्यबळ संघ असल्यामुळे आम्ही पहिलं कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करणार आहे. चेसिंगला आमच्याकडे भरपूर बॅट्समन आहेत, त्यामुळे आम्ही कमीत कमी धावा देऊन रोखून आमचा संघ वरती नेण्याचा प्रयत्न करू. अनेक वेळा आपण 1 गाव 11तून खेळलो, परंतु पुन्हा एकदा 2 गाव 1 संकल्पना कशी वाटते? खूप छान संकल्पना आहे, कारण की 1 गाव 11 आता सध्या तर प्लेअर कामाच्या गडबडीमध्ये प्लेअर 11 होत नाहीत. 2 गाव 11 असल्यामुळे तरी प्लेअर 11 तयार होत आहेत. ही संकल्पना म्हणजे चांगली आहे. खेळाडूंना खेळण्याची संधी तरी भेटते. गणेश, मी तुमच्याकडे अनेक वेळा वाकी संघ अशा प्रकारच्या संकल्पनेमध्ये खेळलेला आहे, परंतु यावेळेला बॅटिंग तुमच्या वाटेला आले, कुठपर्यंत मजल माराल? जास्तीत जास्त रन करण्याचा प्रयत्न करू आणि टॉस हारू किंवा जिंकू, जिंकायचंच आहे. क्या बात आहे. अधिकचा वेळ घेणार नाही. दोन्ही संघांना मॅचसाठी शुभेच्छा देऊया. मस्वे आलेवाडी आणि एका बाजूला निपाणी वाकी असा होणारा सामना आहे. आपण बापूदादा पार्टे आणि अनिलदादा कदम यांचा आभार मानून त्यांना विनंती करूया की आपण स्थानापन्न व्हा आणि या स्पर्धेचा आपण आनंद घ्या. मैदानात दिशेने वळू आणि पाहूया या सामन्याचा जी रंगत आहे. सेमीफायनलची जो संघ जिंकेल ना तो बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल होईल. त्यामुळे आता येणारे 18 बॉल आणि 34 धावांचा गुणोत्तर हा तिढा कोण सोडवणार? वळ या मैदानाच्या आतमध्ये. तर नक्कीच सेकंड इनिंगचं पर्व आता चालू होत आहे. प्रथमेश कदम स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे, ज्याने अफलातून फलंदाजी केली, जिथे डाऊन द ग्राउंड
गेम चालू होता त्याला अप करण्याचं काम या खेळाडूने केलंय. म्हणजे निश्चित पहिल्या डावामध्ये ज्यांनी खेळामध्ये रंग भरले ते प्रथमेश कदम सोनाटचे कॅमेरामॅन आणि चांगल्या प्रकारे काम केलं आणि किंबहुना ज्याच्या वेळेस आम्ही चर्चा करतो ना की ओंकार माने असतील किंवा अनिकेत शेलार असतील किंवा प्रथमेश शिंदे असेल 22 यार्ड या वाहिनीसोबत जोडली गेलेली सर्व मंडळी आहे आणि ज्यांनी आज मात्र ही वाहिनी चर्चेमध्ये आणलेली आहे. ज्या प्रकारे त्यांनी कव्हरेज केलेलं आहे दोन्ही अँगल तुम्हाला बघायला मिळतात. ज्या प्रकारे मॅच सुरू आहे एका बाजूला प्रथमेश कदम यांनी ज्या प्रकारे बॅटिंग केली म्हणजे या सर्व गोष्टींचा आपण आढावा घेतोय आणि सचिन भाऊ शिंदे यांचाही आवर्जून आज उल्लेख करावा लागेल. ज्या प्रकारे त्यांनी सुरुवात केली होती आणि आतापर्यंतचा प्रवास जर तुम्ही पाहिला ना तर फार मोठा आमूलाग्र बदल केला. मॅचला सुरुवात पहिला बॉल एका बाजूला कुसायवाडीचं क्रिकेटच्या पटलावरती गाजणार नाव मयूर पन्हाळकर त्यांचं नाव आणि पहिल्याच बॉलच्या पाठीमागे केलाय धमाका मोठा आपल्या स्टाईलने बॉलला पाठवलं सीमारेषेच्या पलीकडे मनगटी फटका 6 धावांचा झटका. नक्कीच मी म्हणलं होतं समोर मयूर पन्हाळकर आहे ज्या खेळाडूच्या मनगटामध्ये पॉवर आहे. पाहिलं तर बघा क्रॉस आर्म हेलिकॉप्टर पाहायला मिळाला. अक्षरशः या सीझन मध्ये त्याने अफलातून फलंदाजी केली आहे आणि खऱ्या अर्थानं नवी मुंबई क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूची खूप ख्याती आहे. तोच हा खेळाडू म्हणून म्हणलं स्कोर तुम्हाला उभा राहायचा समोर मयूर पन्हाळकरची विकेट देखील खूप इम्पॉर्टंट आहे. परंतु एका बाजूला मयूर शिंदे आणि दोन्ही खेळाडू गर्जन 11 साठी खेळलेले आहेत परंतु आता आज आपल्या गावांसाठी खेळायचं आहे. मयूर शिंदे म्हणलं की वेगाची धार कमी गतीचा बॉल तोही ओळखला सीमारेषेच्या पलीकडे सरळ 6 धावेंसाठी मोठ्या फटक्याचा मैदानाच्या आतमध्ये धूमधडाका लावलाय आणि क्रिकेटच्या पटलावरती कुसाईवाडीला प्रसिद्ध करणारा खेळाडू मयूर पन्हाळकर यांचा बोलबाला सुरू झालाय. नक्कीच मयूर वर्सेस मयूर मध्ये पन्हाळकर मयूर हे पूर्णपणे बाजी मारून येतोय. पहिला चेंडू पाहिला सर क्रॉस आर्म होता गोलंदाजाची शैली तशी आहे. आता क्रॉस आर्म मध्ये त्याला कुठेतरी स्लॉट मध्ये बॉल पहिला वेग भेटला वेगाचा त्याने पुरेपूर वापर केला. सेकंड बॉल देखील जर तुम्ही पाहिला गतीमध्ये परिवर्तन केलं पण चुकी देखील यावेळी देखील तीच पाहायला मिळेल की जी लेंथ आहे ज्या लेंथ वरती त्याचा स्ट्रॉंग झोन आहे तुम्ही जर त्या खेळाडूला झोपेतून जर उठवलं तरी त्या लेंथ मध्ये जर बॉल आला तर नक्कीच चेंडू तुम्हाला सीमारेषा पर पाहायला मिळेल. क्या बात आहे म्हणजे अगदी त्यांच्या स्लॉट मध्ये बॉल टाकला आणि तो पाठवला सीमारेषेच्या पलीकडे आणि सरळ 6 धावेसाठी परिवर्तन चांगलं होतं. फक्त जो टप्पा होता ना तो थोडासा कुठेतरी पुढे होता आणि किंबहुना त्याचमुळे की काय हा षटकाराला 16 बॉल 22 ची गरज आहे. मयूर शिंदे यांच्यावरती आक्रमण केले किंबहुना KSK महाबळेश्वर मधून खेळताना एक गाव 11 मध्ये मयूर शिंदे हे नाव चर्चेमध्ये आहे कारण ज्या प्रकारे कुमार त्यांची गोलंदाजी आहे क्रॉस अँगल आहे आणि या अँगलने गोलंदाजी करताना अनेक फलंदाजांना त्यांनी माघारी पाठवले किंबहुना अनेक फलंदाजांना त्यांनी त्रिफळाचीत केलंय परंतु आज चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण संघाला अपेक्षा आहे आणि सुरुवात ज्या प्रकारे पुफेरे कुसाईवाडीने केली ती आक्रमक आहे. नक्कीच या खेळाडूने खूप प्रयत्न केले सराव केलाय त्यावेळी कुठेला नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूने हे वर्ष गाजवलंय आणि तोच प्रवास त्याने आता दाखवलाय. नक्कीच 2 षटकार आले दबाव न घेता मी देखील अनेक मोठमोठे सामने जिंकवले संघासाठी गाव असो किंवा नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये गर्जना 11 कोपरखेरणे संघासाठी देखील खेळ त्याने दाखवलाय आणि आज त्याचा जर चेंडू पाहिला सर पूर्णपणे ऑफसाईड रिजन वरती ठेवला अवे फ्रॉम द बॉडी ठेवला त्यामुळे डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळालाय. याने देखील स्ट्रेट फटका फसला कॅच इम्पॉर्टंट आहे स्वतः जातोय आणि मी देखील काही कमी नाहीये दाखवणारा हा चेंडू. पहिला चेंडू पूर्णपणे बॉल बॉडी रिजन मध्ये होता आता अवे ठेवला आणि अवे ठेवल्याचा परिणाम तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. नक्कीच मोठी विकेट मयूर पन्हाळकरची पाहायला मिळाली आहे. आता कुठेतरी मॅच मध्ये रंगत भरली आहे. एक फेरी एक मोरी दाखवणारी गोलंदाजी आणि फलंदाजी पाहायला मिळाली आहे. एका बाजूला नवी मुंबईचा शतकवीर मयूर पन्हाळकर माघारी येतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि मयूर शिंदेने सांगितलं की जर तुम्ही मला षटकार मारू शकता तर मी तुमची विकेट घेऊ शकतो आणि अखेरकार ही विकेट मिळवली आणि त्यानंतर त्यांनी व्यक्त केलेल्या या विकेटचा जल्लोष आपण पाहिला कारण एका बाजूला 2 बॉल महागडे टाकले याची देखील खंत त्यांच्या मनामध्ये होती आणि अखेरकार ती विकेट मिळवली. 14 बॉल 22 ची गरज आहे. एका बाजूला मयूर पन्हाळकर माघारी गेलेले आहेत तर त्यांच्या जागेवरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी हुफेरे गावचे संदीप गायकवाड जे डावखुरे हाताचे आहेत. नक्कीच लेफ्ट हँडेड बॅट्समन ज्याची एक वेगळी शैली आहे आणि स्ट्रॉंग झोन त्याचा लेग साइड आणि खऱ्या अर्थानं संदीप गायकवाड यांची जर तुम्ही
एक डाव्या फलंदाजाची जी शैली असते त्याचे जे शॉट पाहण्यामध्ये एक वेगळीच नैसर्गिकरित्या सुंदरता पाहायला मिळते, ती खेळ या खेळाडूकडे आहे. वयाचा देखील एज इज जस्ट नंबर असा खेळाडू आहे. अनेक मोठमोठे सामने ज्यावेळी चॅम्पियन्स ट्रॉफी असू द्या, गावासाठी क्रिकेट असू द्या किंवा 32 शहरासाठी देखील खेळताना उल्लेखनीय कामगिरी करणारा हा खेळाडू आहे. याची देखील खेळ खूप महत्वपूर्ण ठरणार आहे या मॅच मध्ये. समोर गोलंदाज निघालाय मयूर. क्रॉस मध्ये आनंद कार्पेट बॉल जातोय त्या ठिकाणी प्रथमेश कॅरी करेल आणि थ्रो करेल तोपर्यंत एक धाव. निश्चित ज्या प्रकारे त्यांनी फटका खेळला आला पावली झाले स्पष्ट केले, हा जोरकस टोला होता. धाव निश्चित एक मिळेल परंतु मनोबल वाढवणारा बॉल आहे. परंतु मयूर शिंदे यांच्याबद्दल निश्चित चर्चा करावी लागेल. ज्या प्रकारे या बॉलची धाकता होती, हा बॉल उजव्या स्टीवरती पुढे ठेवला आणि यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न सीमारेषेलगत हा बॉल पकडला आणि त्यानंतर बॉलची फेकी केली. हा रिप्ले टेलिकास्ट होता आणि पहा आणि हा बॉल त्यांच्या डोक्याला लागतोय. म्हणजे हे जे टेलिकास्ट आहे 22 यार्ड या वाहिनीने चांगल्या प्रकारे या स्पर्धेचं कव्हरेज केलं आणि किंबहुना कौतुक करावं तेवढं कमीच आहे. सध्याच्या घडलं एक चांगलं काम आणि त्याचबरोबर क्रिकेटच्या स्पर्धांचा आपण घेतोय आस्वाद. 13 बॉल 21 ची गरज. एका बाजूला आता बॅटिंग मध्ये ज्यांचा आज वाढदिवस आहे ते अमर गायकवाड तयार, तर एका बाजूला वेग मयूर शिंदे. यावेळेला हा बॉल सी कॉर्नरच्या दिशेने निघालाय, लांबी पाहावी लागेल क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि बर्थडे बॉय अमर गायकवाड येथील माघारी. विकेटचं पतन होतंय, लांबी कमी पडली. फटका चांगला खेळला होता कुमार, फक्त लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला अमर गायकवाड आणि त्यांच्या टीमला भोगावा लागला विकेटने. आज या मॅच मध्ये खास काय करू शकले नाही. तर नक्कीच आता जर तुम्ही पाहिलं जो संघ पहिल्या 2 षटकार आले होते त्यानंतर काहीसा बॅकफूट वरती गेला होता, त्यानंतर केलं गेलेलं हे कमबॅक आहे आणि मॅच आता कुठेतरी बनली आहे. कारण 12 चेंडू मध्ये जर धावांची गरज तुम्ही पाहिली ती असेल 21, 12 चेंडू 21. अजून देखील मॅच बनली आहे कारण मैदानाचा विचार केला तर स्लोवर आर्म गोलंदाजी या ठिकाणी मैदानावरती होत आहे, जिथे फलंदाज स्ट्रगल करतायत. बॉल मेनली ट्रॅव्हल होत नाहीये. फटका चांगला होता, अमरच्या बॅट मधून मिडल झाला, पण जी हवेची जी त्याला गती हवी होती बॉल सीमारेषा पार जाण्यासाठी ती त्याला मिळालेली नाहीये. आता गोलंदाजी मार्क वरती यंग गन पाहायला मिळते. प्रतीक नवीन उदयनमुख खेळाडू आहे आणि लेफ्ट हँडेड बॉलर आहे. अनेक सामने देखील चांगल्या रिदमने गोलंदाजी केली आहे. पुढे देखील जर पाहिलं तर अनेक वय आणि अनेक कार्यकाल या क्रिकेटसाठी दिलाय संदीप. नक्कीच अनु एक्सपिरियन्स वर्सेस यंगस्टर अशी ही मॅच आहे. तर 12 चेंडू 21 चे समीकरण. एका बाजूला आता युवा टॅलेंट खेळाडू ओव्हर नंबर 2 मध्ये आलेले आहेत. प्रतीक सकपाळ जे सोनाटचे आहेत. एका बाजूला फुफेरे गावचे संदीप गायकवाड, एका बाजूला अनुभव आहे. बॉल क्रमांक पहिला. या वेळेला पाया बॉलची भेदकता, हा बॉल पायांवरती टाकलाय. एक धाव्या बॉलच्या पाठीमागे घेण्याचा प्रयत्न आहे आणि स्ट्राईक आता नवख्या फलंदाज कपिल यांच्याकडे दिलेला आहे. कपिल मधल्या फळीमध्ये चांगली बॅटिंग करू शकतात, परंतु एका बाजूला प्रतीक जे आहेत ना या हंगामामध्ये कुमार त्यांनी प्रभावित केलं, चर्चेमध्ये असणारं नाव आहे. एका बाजूला 11 बॉल 20 ची गरज आहे आणि फलंदाजांकडे क्षमता आहे. आमदार चषक 2024 आम्ही ग्रामीण भागामध्ये पाहिलं की ज्यावेळेस संघाला गरज होती ना त्यावेळेस संदीप गायकवाडने चांगला खेळ केला होता. आजही संघाला धावांची गरज आहे. कपिल मधल्या फळीमध्ये चांगली बॅटिंग करू शकतात, परंतु आता प्रतीक यांना चमकदार कामगिरी करावी लागेल. गतवर्षी जर तुम्ही हंगाम पाहिला असेल ना तर KSK महाबळेश्वर या टीम कडून त्यांनी पहिले षटक अनेक वेळ हाताळले रबर बॉल मध्ये आणि ते तयार. यावेळी देखील हा बॉल ज्यावेळी लेफ्ट हँडेडला मिळालेली एक देणगी आहे आणि त्या देणगीचा पुरेपूर वापर करतो, कारण ज्या क्रॉस आर्म डायरेक्शन बॉल जेव्हा वळतो त्यावेळी लेग कट पाहायला मिळतो आणि ऑफ कट दोन्ही देणगी गोलंदाजीच्या फिंगरिंग रेल वरती आहे. आणि ही जी देणगी दिली ना त्याचा पुरेपूर वापर, कारण तुमच्याकडे जी अपॉर्च्युनिटी आहे ती जर तुम्ही ग्रॅब केली नाही तर नक्कीच तुम्ही सक्सेसच्या दिशेने जाणार नाही. आणि ती अपॉर्च्युनिटी जर पाहायला गेलं तर सोनट आणि कुरेशला संघाने घेतली आहे आणि ती आता पूर्णपणे निभावताना पाहायला मिळत आहेत. समोर देखील फलंदाज कपिलला देखील मोठमोठे फटके खेळावे लागतील. धावगती जी आहे ती मंदावली, ती चालवावी लागेल. यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मयूर येतोय. नक्कीच चप्पाळीचं क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून सातत्यपूर्व पाहायला मिळालंय. मॅच कुठेतरी ज्या मुवमेंटला वाटत होतं वन साइड होईल ती आता बराबरीच्या दिशेने येते.
9 चेंडू 19 धावा. जर या मॅच मध्ये संदीपचं शेवटपर्यंत टिकणे तेवढं गरजेचं आहे, तेवढंच संदीपला बाद करणं देखील गरजेचं असेल. निश्चित कारण सामना कोण फिनिश करेल याही गोष्टीकडे आवर्जून आपल्याला लक्ष वेधून घ्यावं लागेल. कारण प्रत्येकाने आतापर्यंत टाकलेले बॉल आहेत, 3 धावा खर्च केलेले आहेत, 2 एका बाजूला मोठी उमेद प्रतीक सपकाळ आणि संदीप गायकवाड यांच्यामध्ये झुंज विशेष रंगणार आहे. पुढचा बॉल यावेळेला प्रॉपर टायमिंग नाहीये, वेळेची अचूकता नाहीये आणि आता प्रतीक सकपाळ यांचा बोलबाला सुरू झालाय. संदीप गायकवाड आक्रमक फलंदाजांना बांधून ठेवलंय. खऱ्या अर्थाने सर तुम्ही भूमिपुत्र मैदान पाहिलं, पूर्ण 360 डिग्री पाहिलं, तर कुठेतरी लेग साईड झोनला बॉल ज्यावेळी फटका जातो त्यावेळी कुठेतरी फसतोय. पण लेफ्ट साईडला जर तुम्ही पाहिलं तर काहीसा जो डिस्टन्स कव्हरेज आहे तो कमी, आणि त्यावेळी ज्यावेळी एक फटका सजवला जातो त्यावेळी पूर्णपणे तो चेंडू षटकाराच्या दिशेला जातो. तर ही कुठेतरी जमण्याची बाजू असेल लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानाच्या आत आहे, पण त्याला पूर्णपणे थांबवलं या खेळाडूने. प्रशंसा करावी लागेल प्रत्येक सकपाळ याची. निश्चित पाठीमागच्या काही सामन्यांमध्ये त्यांना चांगला खेळ करता आला नव्हता, परंतु या निर्णायक सामन्यामध्ये प्रतीक सकपाळ यांचा बोलबाला सुरू झाला. एक युवा खेळाडू आहे आणि किंबहुना अनुभवी फलंदाजांना बांधून ठेवलं. तुम्ही संदीप गायकवाड यांना पाहिलं तर 4 बॉलच्या पाठीमागे अवघ्या 3च बनवलेले आहेत. कपिल 2 बॉल 1 मध्ये याचा विचार करावा लागेल. एका बाजूला 7 बॉल 18ची गरज आहे. समीकरणामधलं अंतर वाढलंय. एका दुसरा कुमार जर मोठा फटका आला ना तर समीकरणामध्ये बदल होईल आणि येणाऱ्या अंतिम षटकामध्ये धावांचा पाठलाग कमी करताना हुपेरे कुसायवाडीकडे कमी लक्ष राहील. परंतु हा जर डॉट किंवा विकेट आली ना तर शेवटच्या गोलंदाजाला एक चांगला वाव मिळेल गोलंदाजीचा धावसंख्येचा बचाव करताना आणि गोलंदाजी करताना. हा शेवटचा बॉल आहे षटकातला. आपटलाय, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक नाहीयेत. बॉल निर्जनसही टप्पा घेतोय. बॉलची फेकी केली जाईल. 2 धावा आलेल्या आहेत, म्हणजेच की काय येणारे 6 बॉल आणि विजयासाठी बनवायच्या आहेत 16 धावा. तर नक्कीच 7 चेंडू 16 धाव्यांची गरज. प्रत्येकने या मॅच मध्ये कुठेतरी एक फुंकार फुकली आणि आता येणारा जो गोलंदाज आहे त्याच्यासाठी त्याने एक आत्मविश्वास उंचावू शकेल अशी धावा या ठिकाणी ठेवल्यात. कारण 6 चेंडू 16चं समीकरण आहे आणि अशा अनेक मॅचेस जर पाहिलं तर संदीप यांनी देखील आपल्या संघासाठी विजयात्मक कामगिरी करून हिरावून घेतल्यात. पण नक्कीच आत्मविश्वास उंचावला जातोय आणि आता नक्कीच प्रेडिक्शन केलं जातंय कुठल्या चेंडूवरती काय करावं लागेल, कशी खेळी साकारावी लागेल. रणनीती, स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग आता पूर्णपणे दोन्ही संघ करतायत. तर खेळाडूंमध्ये देखील चर्चा होते, पण समोर संदीपची विकेट देखील मी अजून देखील म्हणतो शेवटपर्यंत जर हा खेळाडू राहिला तर नव्हत्याचं होता करणारा हा खेळाडू आहे. निश्चित कारण ज्या प्रकारे संदीप गायकवाड यांचा खेळ आपण अनेक वेळा पाहिलेला आहे. जेव्हा जेव्हा संघ अडचणीमध्ये असताना अडचणीच्या पेचातून संघाला बाहेर काढलेला आहे. कपिल यांना देखील आपण एक गावाकरामध्ये पाहिलेलं आहे. किंबहुना चांगला खेळ त्यांनी संघासाठी केलाय खरा, परंतु आज तो खेळ करावा लागेल. कारण पाठीमागे जे तुम्ही काय केलं लोक लक्षात ठेवतात, तुम्ही आज काय करताना लोक पाहत असतात. त्यामुळे दोन्ही संघाला विनंती करा आपण घाई करा. परंतु ओव्हर नंबर 3 मध्ये आता एक पर्याय निवडलाय, तोही युवा खेळाडूचाच पर्याय आहे. सुजल मोरे यांच्या हाती बॉल सोपवलाय. कारण पाठीमागचं षटक युवा खेळाडूने चांगल्या प्रकारे टाकलं. विशाल शिंदे आणि रविदादा कारंजकर लेजंड खेळाडू यांचे स्वागत करूया. यांना विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपल्या समोरचे स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. 6 बॉल 16. तसं बघायला गेलं ना तर 2 षटकार 1 चौकार. तसं बघायला गेलं तर 3 बॉल डॉट किंवा 4 बॉल डॉट मॅच तुमच्या खिशात. म्हणजे या सर्व काही गोष्टी आहेत ना, जर तर तुम्ही सादरीकरण कसं करता यालाच महत्व आहे आणि त्याच्यावरतीच हा सामना अवलंबून आहे. एका बाजूला संदीप गायकवाड मोठा अनुभव आहे, एका बाजूला सुजल मोरे एक युवा खेळाडू आहेत. मॅचला होते सुरुवात. 6-16चा थरार. हा पहिला बॉल. पहिलाच बॉल फटका फसला. कॅच जरुरी आहे, इम्पॉर्टंट आहे आणि कॅच घेतली गेली आहे. मोठी विकेट या ठिकाणी. जिकडे होप्स होती त्या खेळाडूचं परतीच्या दिशेने जाताना प्रवास पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी खऱ्या अर्थानं सर्व यंगस्टर क्रिकेटला देखील एक चांगला प्लॅटफॉर्म आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि त्याचा त्यांनी पुरेपूर वापर देखील केलाय. आणि हेच खेळाडू पुढे जाऊन हे जे क्रिकेट आहे आपल्या गावासाठी आपल्या असोसिएशनसाठी पुढे घेऊन जाताना पाहायला मिळणार आहेत. निश्चित कारण या प्लॅटफॉर्मवरती जर तुम्ही चमकता चांगला खेळ करता येणाऱ्या कालावधीमध्ये त्याचा फायदा तुमच्या गावातल्या संघाला होतो. किंबहुना एक गाव 11 खेळताना तुमचा संघ अनेक पारितोषिक जिंकतो आणि त्याचमुळे की काय हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. किंबहुना जर तुमचं नाव पश्चिम महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये आणायचं असेल तर या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल. किंबहुना सुजल मोरे
यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय, कारण संदीप गायकवाड सारख्या मोठ्या फलंदाजाला त्यांनी माघारी पाठवलंय. संघ अडचणीच्या काळामध्ये असताना मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी अनिल आलेले आहेत. आता तडजोड जर आपण पाहिली तर किंबहुना 5 बॉल 16 याच्यामध्ये कशा प्रकारची रणनीती आखली जाईल, किंबहुना धावा घेताना कोणत्या तडजोडी केल्या जातील का, किंबहुना मोठ्या फटक्यांसाठी फलंदाज जातील का, किंबहुना सुजल मोरे आणखी एक विकेट घेतील. बॉल क्रमांक 2 प्रगती पथावरती 5 बॉल 16चा सामना. एका बाजूला फलंदाज अनिल तयार. नक्कीच 5 चेंडू 16 अप्रतिम अशी लढत मैदानाच्या आतमध्ये. यावेळी देखील क्रॉस आर्म गोलंदाजी वाईड येतोय. अजून देखील मॅच मध्ये उमेद आहे. 5 चेंडू 15चं समीकरण आहे. अनिलला देखील आज गावासाठी खेळावं लागेल. अनिल आणि कपिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. नक्कीच आज मागलं गेलं सगळं विसरून आता मला माझ्या हातामध्ये जे 5 चेंडू त्याच्या विरुद्ध मला आक्रमकता दाखवायची आहे. समोर गोलंदाज देखील आपल्या शैलीचा पुरेपूर वापर करतोय. नक्कीच मॅच रंगतदार आली आहे. निश्चित, कारण ज्या प्रकारे आपण उल्लेख केलात ना की 5 बॉल 15चा सामना सुरू आहे आणि किंबहुना या मॅच मध्ये अजूनही रंगत आहे. किंबहुना प्रत्येक वेळा सुरुवात ही शून्यातून नसते तर कधी कधी अनुभवातून असते आणि त्याची आज शिदोरी खोलावी लागेल. बॉल हवेत खेळला, क्षेत्ररक्षक वेगाने, बॉलच्या खाली 2 आणि अखेरकार विकेटचे पतन. आणखीन एक फलंदाज माघारी, अनिल जातील. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये लांबी पडली कमी. आता 4 बॉल 15चा सामना. तर नक्कीच बॉल जर पाहिला तर खूप हाईट मिळाली होती. जी रेंज त्याला पॅरल फ्लॅटिंग मध्ये जो फटका खेळायला पाहिजे होता ते बॅट वरच्या दिशेने गेली आणि रबर बॉल आहे तो जेवढा हवेत जाईल तेवढाच ग्रॅव्हिटीच्या हिशोबाने पूर्ण तेवढ्याच वेगाने तो खाली येतो आणि सरळ जाऊन विसावला गेला. क्षेत्ररक्षकाने देखील आपलं कार्य नक्कीच जसे ₹1,00,000 1 रुपया नसतो तसं 11 खेळाडूंनी तो संघ बनतो आणि त्या 11 खेळाडूंचं योगदान खूप गरजेचं असतं. तसं क्षेत्ररक्षकाचं देखील खूप मोठं प्रयत्न आणि कर्तृत्व असतं आणि आज जर तो झेल शकतो त्यानंतर कसं होतं की जो प्रेशर घेऊन खेळाडू आला मैदानाच्या आतमध्ये त्याचा प्रेशर रिलीज होतो आणि त्याची फ्री फॉल बॅटिंग पाहायला मिळते. त्यामुळे क्षेत्ररक्षक देखील चांगलं केलंय. आता कुठेतरी सामन्यामध्ये रंगत भरली जाते. चांगली फलंदाजी करावी लागली असती आणि या ठिकाणी फलंदाज आपली विकेट सॅक्रिफाईस करतोय. बाबू आता आपली विकेट सॅक्रिफाईस करून परतीच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. 3 चेंडू 15 म्हणजे 2 षटकार आणि 1 चौकार किंवा तिन्हीच्या तिन्ही षटकार आपल्याला खेचावे लागतील. निश्चित या सर्व गोष्टींकडे पाहता मयूर पनळकर यांनी घाई अधिकची केली का हाच एक प्रश्न उभा राहतोय. किंबहुना ज्या प्रकारे त्यांनी सुरुवात केली होती आणखीन 1-2 षटकार जर त्यांच्या बॅट म्हणून आले असते तर जवळजवळ हे समीकरण या टीमसाठी सोपं झालं असतं. परंतु मधल्या फळीमध्ये जी बॅटिंग हवी होती ती बॅटिंग होऊ शकली नाही. 3 बॉल 15ची गरज. हा डॉट बॉल आहे आणि किंबहुना पुन्हा एकदा फलंदाज बाबू तयार होतील. 3 बॉल 15ची गरज आहे. सामना जिवंत आहे. फक्त आज लढावं लागेल. फुफेरे कुसाईवाडी या टीमला. फिक्र करता है कि तो फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा, फिर देख होता है क्या. आज स्वतःवरती विश्वास ठेवावा लागेल. 8 बॅटने खेळण्याचा प्रयत्न, एकच सिंगल धाव मिळेल का. सुजल मोरे यांचं कौतुक करावं लागेल. ज्या परिस्थितीमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आले होते कपिल आणि संदीप सारखे आक्रमक फलंदाज होते अशा फलंदाजांना बांधून ठेवलं, विकेट घेतला आणि सामना कंट्रोल केला. 2 बॉल 14ची गरज. नक्कीच दोन्ही संघांचं कौतुक करावं लागेल. मॅच मध्ये जिथे टार्गेट होतं त्या टार्गेट मध्ये देखील आपल्या गोलंदाजीवरती विश्वास ठेवलाय आणि त्या विश्वासावरती ती केळी त्या लोकांनी साकारली आहे. 2 चेंडू 14 आता कुठेतरी औपचारिकता सामन्यामध्ये पाहायला मिळते आणि चांगली गोलंदाजी, बोल्ड केला, डायरेक्ट हिट टू द स्टंप, फलंदाज बाद. नक्कीच कुठेतरी शांततामय वातावरण आपल्याला फुफेरे आणि कुसाईवाडी संघाच्या पॅव्हिलियन मध्ये पाहायला मिळत आहे. कारण खऱ्या अर्थाने पाहायला गेलं कुठेतरी मयूर मैदानाच्या आतमध्ये जर स्थिरावला असता तर मॅच मध्ये कमबॅक झालं असतं. पण 2 षटकार आले, तिसरा देखील षटकार खेचून ती मॅच कुठेतरी पुढे गती चालना देण्याचा प्रयत्न आणि जिथे कौतुक करावं लागेल मयूर याचा देखील की अप्रतिम गोलंदाजी न खचता त्याने केली आणि जे इनिशियल फलंदाज होते अमर गायकवाड असतील असे 2 मोठे फलंदाज बाद केले आणि येणाऱ्या खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांनी तयार केला. यानंतर होणारी मॅच असणार आहे. दोन्ही संघांनी सज्ज राहायचे. आलेवाडी आणि मसुळे संघ आणि त्यांच्या विरोधात निपाणी आणि वाकी. जशी सामन्याची पूर्तता होईल दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. बॉल होता त्याला सरळ खेचला, चेंडू जातो सीमारेषा
आणि कोरेची संघ अप्रतिम खेळ त्यांची पाहायला मिळाली. तर यानंतर होणारी मॅच विनंती असेल दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये तुम्ही त्वरित दाखल व्हायचंय, डिले करायचा नाहीये. तर या सामन्याचा सामनावीर ज्या खेळाडूने तर होणारी मॅच आलेवाडी मॅच विरुद्ध दोन्ही संघात त्वरित दाखल झाले. तर फलंदाज देखील पाठवायचे आहेत आणि आमच्या समवेत नक्की त्यांच्या वाणीतून अनेक सामन्याचं समालोचन करताना एक वेगळी रंगत त्या सामन्यामध्ये भरले. उमेश सावंत सर देखील जोडले जातील आणि या सामन्याचं समालोचन आणि पूर्णपणे समीकरण आपल्याला त्यांच्या वाणीतून पाहायला मिळेल. हा लक्ष्य